हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षात रेसिपीज मध्ये। ही माझी सिस्टर आहे आणि मी तिच्या घरी गेले होते, तर तिने नवीन कढई आणली, त्याचं उद्घाटन करीत आहेत कांदा भज्या सोबत। चला मग आता आपली रेसिपी चालू करूया। तर इथे मी बनवत आहे दही वडा। तर इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली आहे आणि 1/4 कप मुगाची डाळ घेतली आहे। तर हे मी रात्री भिजू घातली होती। तर डाळ मस्त आपली भिजली आहे। डाळ तुम्ही पण वडा जर बनवायचा असेल तर डाळ रात्रीच भिजायला टाका। तर बघू शकता किती मस्त डाळ भिजली आहे। तर हे मी आता मिक्सर मधून वाटून घेत आहे। तर 1 चमचा साई जिरा घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे। तर हे आता आपल्याला मस्त बारीक पिसून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपला बेटरचा असा मस्त तार तुटत नाही तोपर्यंत पिसायचा आहे। तर तार तुटला तर समजायचं की आपलं बेटर रेडी आहे वडा बनवण्यासाठी। तर ते चक असं करायचं, 1 वाटी घ्यायची, त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा। जर का हा गोळा वरी तरंगला तर समजून घ्यायचं की आपलं बेटर रेडी आहे। तर तुम्ही बघू शकता तर इथं आपल्या पिठाचा गोळा वरी पाण्यावर तरंगत आहे। तर आपलं वडा बनवण्यासाठी बेटर रेडी आहे। तर तुम्ही बघू शकता। तर चला मग आता वडा बनवूया। तर वडा बनवण्यासाठी इथे मी पॅन मध्ये तेल घेतलं आहे। तर हे तेल मी गरम, म्हणजे जास्त गरम पण नाही केलं आणि गार पण नाही, मस्त मीडियम तेल पाहिजे आणि गॅस पण आपला मीडियमच पाहिजे। कारण की गॅस आपण फास्ट ठेवतो तर वडा जळतोय आणि आतमध्ये कच्चा राहतोय। तर त्यामुळे गॅस स्लोच ठेवा आणि स्लोवरच मस्त वडे फुगतात। तर आता आपले वडे इतके मस्त फुगले होते आणि जाळीदार पण आतमध्ये खूपच बनले होते आणि तेलकट तर अजिबात नाही। तर तुम्ही असे वडे नक्कीच बनवून बघा। असं पण आता गरमी चालू झाली आहे, तर दही खाणं पण खूप चांगलं आहे शरीरासाठी। दही वडा, डाळ पण ही गार असते। तर तुम्ही दही वडा नक्कीच बनवा, खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही तर बघितलं आहे मी काय काय टाकलं आहे याच्यात। तर इथे मी 1 कप डाळ, 1/4 कप मुगाची डाळ आणि 1 चमचा साई जिरा, थोडस चवीनुसार मीठ। तर इथे मी हे 1 लिटर दही आहे, हे पण अर्ध दही मी मिक्सर मधून काढून घेतलं आहे। त्याच्यात मग वडे टाकून दिले, वरून थोडं टाकलं, झाला आपला दही वडा रेडी। तर तुम्हाला दही वडा आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, दही वडा नक्कीच बनवून खा, कारण की गरमीमध्ये दही वडा खाल्ल्याला खूप चांगला आहे। सबस्क्राईब करा, भेटूया उद्या अशाच नवीन रेसिपी सोबत।